हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे. प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस B2B टॅक्स इनव्हॉइस ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो. आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डिटेल्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनव्हॉइस म्हणजे GSTचं बिल तयार करायचं आहे. नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, डेट एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. सप्लायरचं नेम, ॲड्रेस, डेट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लिहायचं आहे. आता सप्लायरची माहिती लिहिताना आपण काय काय लिहिणार, नेम लिहिणार, ॲड्रेस, स्टेट, GST नंबर, इनव्हॉइस नंबर आणि डेट लिहायची आहे. आणि रेसिपियंटची माहिती लिहिताना आपण नेम, ॲड्रेस, स्टेट आणि GST नंबर लिहायचा आहे. आयटम्स आपल्याला दिलेले आहेत. पेन्सिल बॉक्सेस 100, HSN कोड आहे 3924, रेट ₹20, GST आहे 12%. त्यानंतर जिक्सॉ पझल्स खरेदी केलेले आहेत 50, HSN कोड आहे 9503, रेट आहे ₹100, GST दिलेला आहे 12%. आणि याच्यावरून या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बिझनेस टू कस्टमर B2C टॅक्स इनव्हॉइस तयार केलेला आहे. आता आपण बिझनेस टू बिझनेस B2B टॅक्स इनव्हॉइस तयार करणार आहोत. पहा कसा तयार करायचा. याच्यामध्ये सप्लायर आणि रेसिपी दोन्हींचा आपल्याला नेम, ॲड्रेस, स्टेट, GST नंबर लिहावा लागणार आहे. सप्लायर MS अथर्व बुक्स, फुले रोड, मुंबई. इथे पिन लिहायचा आहे, तुम्हाला पिनकोड लिहायचा आहे 40026. स्टेट लिहायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर रेसिपियंट MS मयूर बुक्स, तिलक रोड, मुंबई 40026. स्टेट महाराष्ट्र. मोबाईल नंबर 10 डिजिट मोबाईल नंबर घालायचा आहे 7856123425. त्यानंतर ईमेल ID mayurbooks@gmail.com. येथे पण तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल ID लिहिला तरी चालेल सप्लायरचा. तर आपण येथे इनव्हॉइस नंबर घालू. GST 55. बिल नंबर घालायचा आपल्याला 55. GSTचं बिल आहे म्हणून GST लिहिलं /55. GST नंबर लिहायचा आहे GST. फर्स्ट 2 नंबर्स काय येतील, स्टेटचा कोड 27. त्यानंतर पिन लिहायचा आहे 10 डिजिट पिन. त्यामध्ये काय येतील, 5 अल्फाबेट्स येतील. आपण PQRST घेऊ, तुम्ही कोणतेही लिहिला तरी चालेल. त्यानंतर 4 डिजिट्स घ्यायचे आहेत 3 4 5 6. त्यानंतर कोणतंही एक अल्फाबेट घ्यायचं आहे. आपण येथे A घेऊ. त्यानंतर 1Z5. हे काय येणार आहे, सगळ्यांना कॉमन येणार आहे. त्यानंतर आता आपल्याला रेसिपियंटचा पण काय लिहावं लागेल, GST लिहावं लागेल, कारण दोघं काही बिझनेसमॅन आहेत. GST 27 EFGHI 5 अल्फाबेट्स. त्यानंतर 4 डिजिट्स 7 5 3 4. त्यानंतर काय येईल, पुन्हा एक अल्फाबेट येईल B घेऊ आपण. आणि त्यानंतर 1Z5. आता आपल्याला इथे काही डेट घालायची आहे. डेट 3/8/25 लिहू. त्यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे, असा कॉलम आखून घ्यायचे आहेत. आता फर्स्ट कॉलममध्ये काय येईल, सिरियल नंबर. आपण इथे 1 घालू. त्यानंतर काय घ्यायचं आहे, आपल्याला HSN कोड घ्यायचा आहे. आणि नेम ऑफ प्रोडक्ट येईल. त्यानंतर रेट, त्यानंतर क्वांटिटी, त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट, त्यानंतर CGSTमध्ये 2 कॉलम, रेट आणि टॅक्स. त्यानंतर SGSTमध्ये पुन्हा 2 कॉलम, रेट अँड टॅक्स. आणि शेवटी टोटल येईल आणि खाली पण टोटलचा एक कॉलम येईल. प्रथम आपण सिरियल नंबर 1 घातला. आता आपण नेम ऑफ प्रोडक्ट आणि HSN कोड लिहून घेऊ. पेन्सिल बॉक्सेस 100 आहेत पेन्सिल बॉक्सेस. HSN कोड काय आहे 3924. नेम ऑफ प्रोडक्ट पेन्सिल बॉक्सेस. HSN कोड काय आहे त्याचा
3924. त्यानंतर क्वांटिटी किती घेतलेली आहे 100. पहा इथे बॉक्सेस क्वांटिटी किती आहे 100, HSN 3924, रेट किती आहे ₹20. एका पेन्सिल बॉक्सचा रेट किती आहे 20, GST किती आहे 12%. रेट काय आहे ₹20. आता टॅक्सेबल अमाऊंट रेट इंटू क्वांटिटी, क्वांटिटी किती आहे 100 आणि एकाचा रेट किती आहे 20, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन. 100 पेन्सिल बॉक्सची प्राईस काढण्यासाठी 100 × 20 करावं लागेल, म्हणजेच किती येईल 2000 रुपीज येईल. 2000 रुपीज. GST किती दिलेला आहे 12%. मग CGST आणि SGST काय असेल GSTच्या हाफ असेल, म्हणजेच किती येईल 6%. CGST 6% येईल, SGST 6% येईल. आता 2000चं 6% किती येईल पहा इथे कॅल्क्युलेशन करू आपण. 2000चं काय आपल्याला 6% काढायचं आहे. 2000 × 6% म्हणजे 6/100. 2000 × 6/100. 20 इथे 20 कॅन्सल होतील, म्हणजेच 20 × 6 किती येईल 6 2 12, म्हणजेच 120 रुपीज. 120 येथे पण काय येईल ₹120. SGST पण ₹120 येईल. आता टोटल किती येईल पहा 2000 + 120 + 120 किती येईल पहा 120 + 120 240 येईल. 2000 + 240 किती येईल ₹2240 येईल. आता सिरियल नंबर 2 येईल पहा. सेकंड आयटम काय आहे जिगसॉ पझल्स किती घेतलेले आहेत 50 आणि HSN कोड किती आहे 9503. घेऊ आपण. HSN कोड किती आहे 9503. 9503. त्यानंतर जिगसॉ पझल्स, नेम ऑफ प्रोडक्ट काय आहे जिगसॉ पझल्स. रेट काय आहे पहा ₹100 आणि GST किती आहे 12%. रेट आहे ₹100. एका पझलचा रेट काय आहे 100 रुपीज. आणि जिगसॉ पझल्स किती घेतलेले आहेत पहा 50 घेतलेले आहेत. जिगसॉ पझल्स 50 आहेत. 50 खरेदी केलेले आहेत. मग ₹100 आहे रेट आणि क्वांटिटी किती आहे 50, म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. 100 × 50 जस्ट टॅक्सेबल अमाऊंट किती येईल 100 × 50 5000 रुपीज. 5000. GST किती आहे 12%. मग CGST आणि SGST किती येईल GSTचे हाफ, म्हणजे 6% येईल. CGST 6% येईल, SGST पण 6% येईल. आता 5000चा 6% पहा कॅल्क्युलेशन करू आपण इथे. 5000 × 6%. 6% मीन्स 6/100. ते 20 इथे 20 कॅन्सल होतील. 50 × 6 किती येईल 6 5 30 आणि वरची 0 300. म्हणजेच येथे किती येईल ₹300. SGST पण किती येईल ₹300. टोटल किती येईल पहा 5000 + 300 + 300 300 + 300 600 + 5000 किती होईल ₹5600. तर आपल्याला इथे काय करायचे आहे टोटल 0 + 0 0 4 + 0 4 6 + 2 8 5 + 2 7, म्हणजेच टोटल किती येईल 7840. आता आपल्याला इथे पण काय करायचं आहे टोटल करायचे आहे. टॅक्सेबल अमाऊंटचे आपण टोटल करू. ₹2000 + 5000 किती येईल 7000. 120 + 300 किती येईल ₹420. येथे पण किती येईल 120 + 300 ₹420. आणि जरी आपण अशी आडवी टोटल केली तरी किती येणार आहे 7840. अशा प्रकारे आपल्याला बिझनेस टू बिझनेसचा टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा होता. पहा पुन्हा एकदा आपण कशा प्रकारे तयार केला आहे टॅक्स इनव्हॉइस. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.